सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे मुखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड। आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। नमस्कार माझा तया रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलं विलम्बिताम्बुजं तुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं
पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणं मम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी दरिला मणी विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा अतिशय उत्कृष्ट निळोबाराय यांचा अतिशय उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. कृपापात्र शिष्य गुरुभक्ती कशी असावी हे ज्यांच्याकडून शिकावं असे असणारे निळोबाराय आणि त्या निळोबारायांचा जीवनामध्ये आल्याच्या नंतर जीवनाला जर सार्थकत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय केल्याने जीवन सार्थकी लागतं याचं उत्कृष्ट असं वर्णन सांगणारा साधना सांगणारा अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. पहा विठाला 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 विठाला. निळोबाराय या अभंगामध्ये म्हणतात तुम्हाला जर जीवनाचं सार्थकत्व प्राप्त करून घ्यायचं असेल जीवनाचं सार्थकत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर बाबांनो 3 साधनं करा. फक्त 3 साधनं आणि अत्यंत उत्कृष्ट सोप्या पद्धतीने सरळ साध्या भाषेमध्ये निळोबाराय या अभंगामध्ये सांगतायत की पहिलं तुम्हाला जीवनाचं सार्थकत्व करून घ्यायचं असेल तर पहिलं साधन मी तुम्हाला सांगतो की वाचेने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हे पहिलं साधन आहे. दुसरं साधन भगवत प्राप्तीचं कानाने भगवान परमात्म्याच्या कथा कीर्तनाचं श्रवण करणं. नाम वाचे श्रवण कीर्ती किंवा श्रवणी कीर्ती. अजून तिसरं साधन सांगितलं की चित्तामध्ये त्या भगवान परमात्म्याला धरायचं आणि त्या भगवान परमात्म्याला चित्तामध्ये धरून जर तुम्ही नामस्मरण केलं आणि त्या भगवान परमात्म्याला चित्तामध्ये धरून तुम्ही जर कीर्तीचं त्याच्या श्रवण केलं तर निश्चित त्या ठिकाणी जो वेळ तुमचा गेलाय ना तो वेळ तो काळ सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही. पहा काळ सार्थक केला त्यांनी. आपला काळ जो आहे तो असाच बर्बाद झाला असाच व्हायला गेला पण जी 3 साधनं ही त्यांनी केली त्यांचा काळ जो आहे तो काळ सार्थकी लागलेला आहे. म्हणून काळ सार्थक केला त्यांनी कुणी ज्यांनी आपल्या चित्तामध्ये भगवान परमात्म्याला धरलेलं आहे ज्यांनी वाणीने त्याचं नामचिंतन केलेलं आहे आणि जे करतायत आणि जे त्याच्या कथा कीर्तनाचं श्रवण करून नेहमी त्या ठिकाणी मनामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याला धरतायत. धरीला मणी विठ्ठल अशा लोकांचा काळ सार्थक झालेला आहे. पहा सतत कथा कीर्तनामध्ये ते जातात कथा कीर्तन ते करतात कीर्तन ते करतात पण कीर्तन करत असताना कीर्तनाचा समारंभ कीर्तन करतात पण दांभिकपणा कसलाच नाहीये. दंबरहित त्यांची जी सेवा आहे ती दंबरहित सेवा आहे. म्हणून कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा कथा कीर्तनामध्ये रत ते आहेत पण निर्दंब होऊन कथा कीर्तन करतात.
जग ते निळोबाराय म्हणतात की तुम्ही जर पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन केलं ना, नामस्मरण जर केलं ना, तर स्वरूप सिद्धी तुम्हाला प्राप्त होते. त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये, नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद आहे. म्हणून प्रत्येकाने आपला काळ जो आहे तो सार्थक करून घेतला पाहिजे, असं निळोबाराय या अभंगामध्ये म्हणतात. पहा, विठाला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा: गोविंदाची महती कृपा, संत महंतांचे आशीर्वाद आणि त्यामध्ये हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर, हरिभक्तपरायण भीमसिंह महाराज भगवानगडकर यांच्या आशीर्वादाने आणि तसेच परमपूज्य भोलेबाबा तळणीकर यांचे शिष्य हरिभक्तपरायण गुरुवर्य आदरणीय महंत गोविंद महाराज लुखामसलाकर यांच्या कृपा आशीर्वादाने व तसंच हरिभक्तपरायण अशोक महाराज लुखामसलेकर यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाने यांच्या अध्यक्षतेखाली हा सुरू असणारा उत्कृष्ट असा अखंड हरिनाम सप्ताह. विठाला विठाला भव्य दिव्य असा हा सप्ताह आहे. पहा, भव्य दिव्य. मी तर म्हणते हा सप्ताह भव्य दिव्य आहे, कारण त्रितपपूर्ती सोहळा आहे. म्हणजे 36 वर्ष या सप्ताहाला झालेले आहेत. पण 36 वर्ष झाले म्हणून एवढा देखणा सप्ताह तुम्ही करताय, एवढा उत्कृष्ट भव्य दिव्य नियोजनात कुठेच कसली कमतरता नाही. आज वाटतच नाही पहा पहिला दिवस आहे म्हणून, वाटत नाही पहिला दिवस आहे म्हणून. पहिल्या दिवसाच्या मानाने भरपूर अशी श्रोतृमंडळांची उपस्थिती या ठिकाणी आहे. मी म्हणते काल्याच्या कीर्तनापर्यंत या मंडपामध्ये पाऊल टाकायला सुद्धा जागा राहणार नाही. पहा, एवढा हा गच्चा असा मंडप भरून जाणार आहे. एवढे लोक या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहेत. पण फक्त त्रितपपूर्ती सोहळा आहे म्हणून एवढे भव्य दिव्य नियोजन नसावेत. प्रत्येक सप्ताहामधले ज्या महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेले आणि ज्या संतांनी आपलं जीवन या परमार्थाकरता व्यतीत केलं, परोपकारासाठी व्यतीत केलं, त्या संतांची कीर्ती गायन करत असताना, त्या भगवान परमात्म्याचं गुणवादन करत असताना फक्त तपपूर्ती आहे म्हणून एवढा मोठा सोहळा नाही, तर प्रत्येक सप्ताह एवढ्या उंचीचा व्हायला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी कथा कीर्तन करायला आणि ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला सुद्धा अद्वितीय असा आनंद आल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चित काही काळानंतर कोणताच सप्ताह त्या ठिकाणी तुम्हाला असा छोटा पाहायला भेटणार नाही. एवढ्याच भव्य दिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम होणार आहेत. काही दिवसानंतरच तुम्ही पहा, प्रत्येक कार्यक्रम एवढ्याच मोठ्या नियोजनामध्ये होणार आहे. म्हणून अतिशय उत्कृष्ट नियोजन या समस्त ग्रामस्थ मंडळीने, लुखामसल्याच्या ग्रामस्थ मंडळीने केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते. त्यांनीच त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहा, वैयक्तिक जर कार्यक्रम असला तर वैयक्तिक कार्यक्रमाचं नियोजन आपण फार मोठं करतो. मुलीचं लग्न असलं, फक्त 1 दिवसाचं लग्न असतं, पण 2-2 महिन्यापासून तयारी असते. 2-2 नाही, काही लोकांची तर 1-1 वर्षापासून तयारी असते. 1-1 वर्षापासून तयारी एका दिवसाची करतात. मग 8 दिवसाचा सप्ताह करायचा आहे, त्याची तयारी किती दिवसापासून पाहिजे. म्हणून या ग्रामस्थांनी सुद्धा 2-4 महिन्यापासून या सप्ताहाचं अतिशय उत्कृष्ट नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि अशोक महाराजांच्या उत्कृष्ट असा मार्गदर्शनाखाली हा सप्ताह या ठिकाणी होत आहे. पहा, आपले हरिभक्तपरायण गुरुवर्य महंत गोविंद बाबाही या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. वास्तविक पाहता त्यांच्यासमोर माझ्यासारखे अज्ञानी पामराने काही बोलावं एवढा माझा अधिकार नाही आहे, पण त्यांच्या अंतकरणाचा मोठेपणा माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनामध्ये ते येऊन बसले. आमच्या माता मंडळी आहेत, आमच्या हरिभक्तपरायण राधाताई आहेत, वैष्णवीताई आहेत, ज्ञानेश्वरीताई आहेत, आमचे हरिभक्तपरायण या गावचे असणारे उत्कृष्ट असे सर्व भजनी मंडळ आहे. अतिशय गोड ज्यांचं गायन आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठं नाव ज्यांचं आहे असे असणारे हरिभक्तपरायण, आपण प्रेमाने, लाडाने, आदराने ज्यांना त्या ठिकाणी अण्णा म्हणतो, ते इंद्रजित अण्णा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होत्या. विकत भेटतात का काय बायकांनो?
मागच्या विकत नाही भेटत ना, कंजूशी करायची नाही, टाळ्या वाजवायला अजिबात कंजूशी करायची नाही. आपले हरिभक्त परायण गोड चाल ज्यांची झाली ती असणारे हरिभक्त परायण आपले यादव महाराज, गोड सुंदर चाल त्यांनी गायली. त्यांच्याकरताही एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 2 मृदुंगमणी अतिशय उत्कृष्ट मृदंग वाजवतायत पा, अतिशय उत्कृष्ट असे असणारे आपले हरिभक्त परायण आदरणीय महाराष्ट्रामध्ये एक ज्यांचं खूप मोठं नाव आहे, अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवलेले आहेत असे असणारे आपले हरिभक्त परायण गणेश महाराज लोंढे गुरुजीही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले हरिभक्त परायण उत्कृष्ट गोड मृदंग वादन ज्यांचं आहे, आपल्याच गावचं भूषण, परिसराचं भूषण असणारे आपले हरिभक्त परायण अजय महाराज काळे, या दोघांकरताही एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपले हरिभक्त परायण तागडगावहूनही या ठिकाणी महाराज आलेले आहेत. हार्मोनियमवाले असतील, ज्यांची भजन सेवा आहे त्या रतनताईही आहेत. तुम्ही सर्व श्रोते मायबाप, अतिशय उत्कृष्ट साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, भव्य दिव्य मंडपाचं नियोजन ज्यांनी केलेले आहे ते आपले हरिभक्त परायण माऊली भाऊ, त्यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानते. आणि आजची कीर्तन सेवा ज्या ठिकाणी ज्यांच्याकडे आहे, ज्यांनी आजची कीर्तन सेवा घेतलेली आहे ते हरिभक्त परायण, तसं काही नाही ना, समस्त या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने हे सगळं भव्य दिव्य असं नियोजन आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या ठिकाणी सेवेला सुरुवात करणार आहोत. कहे पायावरी कहे पायावरी कहे पायावरी या वारकरी संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करत आहोत. पहा, ज्या वारकरी संतांमुळे आपल्याला असे भव्य दिव्य स्वरूपामध्ये कथा कीर्तन श्रवण करायला भेटतात, त्या वारकरी संप्रदायामधील अनेक संत होऊन गेले आणि त्या संतांचे उपकार आज आहे की आपल्याला खऱ्या अर्थाने ते संत आपल्या जीवनाचा अर्थ समजावून सांगतायत. कितीतरी पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, उपदेश करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी आपल्याला आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अशी असणारी माझे वारकरी संप्रदायातील अथपासून इतिपर्यंत सर्व संत मंडळी. पहा, त्यांनी समजावून सांगितलं तुम्हा आम्हाला की बाबांनो, मनुष्य जन्म तुम्हाला भेटलाय, त्या मनुष्य जन्माला वाया घालू नका बर का, अजिबात वाया घालू नका. मग मनुष्य जन्म वाया घालायचा नसेल तर काय केल्याच्या नंतर सार्थकी लागतो? काय केल्याच्या नंतर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला.
केली आणि जे करायला पाहिजे ते केलं नाही ना, तर जन्माला येऊन तुमचा काहीच उपयोग नाहीये. पहा, काहीच उपयोग नाहीये तुमचा. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बाबांनो, याच्या पाठीमागे जे झालंय ना त्याचा विचार नका करू. गेले होऊन नचले आता काही, त्याचा काहीच उपयोग नाहीये. पण दुर्लभ असणारा मनुष्यदेह तुम्हा आम्हाला भेटलेला आहे. मनुष्यदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना. पाठ आहे सगळ्यांना, पाठ आहे, पण त्या ठिकाणी ते आपल्याला कळत नाही, कळत नाही. पहा, सुंदर मनुष्यदेह तुम्हा आम्हाला भेटलेला आहे, सुंदर मनुष्यदेह भेटलाय, पण तो आपल्याला कळालेला नाही. ही मात्र शोकांतिका आहे. पण अगोदर जे झाले त्याचा विचार करू नका. आता या त्रितपपूर्ती सोहळ्याच्या नंतर महाराष्ट्रातील आलेले जे नामांकित कीर्तनकार आहेत, मी सोडता नामांकित कीर्तनकार जे आहेत ते कीर्तनकार जे सांगतील ना बाबांनो, ती ऐकण्याचा आणि ऐकून त्याचं आचरण करण्याचा, त्याचा आस्वाद घेण्याचा आणि प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करा. पहा, पुढच्या सप्त्यापर्यंत तुम्हाला काही अनुभूती येते का? पहा तुम्ही, निश्चित त्यांनी जे सांगितलं ते केलं ना तर निश्चित वेगळीच काही अनुभूती येईल. सुंदर मनुष्यदेह भेटलाय, त्याला वाया घालू नका. सुंदर त्याचं नियोजन करा, व्यवस्थापन त्या ठिकाणी करा. पहा, विठाला विठाला विठाला. व्यवस्थापन करून कसं जीवन जगायचं याचा विचार करा. एक फार सुंदर त्या ठिकाणी वर्णन करतात. सोच समझ के इसको जीना, सोच समझ के इसको जीना, ना जाए बेकार जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार। भटकन जाना देख जगत का, 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 कपट भरा व्यवहार प्यारे, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार। प्यारे, जीवन के दिन चार। सोच समझ के इसको जीना. विचार करून माणसाने जीवन जगलं पाहिजे. क्षणोक्षणा हाची करावा विचार. कसं जीवन जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केल्याने जीवन सार्थकी लागेल. ज्याच्या करता मनुष्य देह भेटलेला आहे, देवे दिला देह भजना गोमट्रा, किंवा याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. ज्या कामा करता जी वस्तू भेटली त्या वस्तूने ते काम जर केलं नाही ना ते सार्थकी लागत नाही. पहा, बायांनो झोपल्या नाही ना, ओ मागच्या झोपल्या नाही ना, अंधारात एवढं काही दिसत नाही, झोपू नका बरं का. ज्याच्यासाठी जी वस्तू आहे त्या वस्तूने ते काम झालं पाहिजे. पहा, एका सुगरणीने लाडू बनवले. लाडू लाडू माहिती आहेत ना, कडू असतात. कसे असतात? गोड असतात. गोल असतात का असे चिपटे असतात? गोल असतात, गोल. ते लाडू एका बाईने बनवले. पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांना लाडू तिने वाढवले. आता ते सुगरणीने बनवले होते. आता आजकालची सुगरण 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 1 चमच्याशिवाय तिचं काही कामच होत नाही. पहा, काही काही लोक असं असते त्यांचे चमच्याशिवाय कामच होत नाहीत. पण चमच्याशी अशी आख्यायिका आहे, चमचा ज्या पात्रात राहतो त्या पात्राला फार खाली करून टाकतो. खाली करून टाकल्याशिवाय त्याला सोडतच नाही. म्हणून चमच्यांपासून सावधान माणसाने राहिलं पाहिजे. आजकालची सुगरण तिने त्या ठिकाणी केलं. ते आजकालच्या सुगरणी कशा आहेत, भाजी चांगली नाही झाली, नवरा म्हणला भाजी चांगली नाही झाली का बरं, ती म्हणली डबेचे डबे मसाला चव नाही. कसाला नवरा म्हणला, रोज म्हणते हा मसाला नाही, तो मसाला नाही, तो मसाला नाही, सगळे मसाले आणून देतो तरी तुझ्या भाजीला चवच नाही का? कारण सुगरणीने भाजी केलेली आहे. लाडू सुगरणीने केले, लाडू सुगरणीने बनवले.
पण ते लाडू सुगरणीने बनवल्याच्या नंतर काही लाडू असे असतात 2 बोटांनी दाबले तर फुटतात, काही लाडूला असं मुठीत धरून दाबावं लागतं, आणि काही लाडू असे असतात दाताखाली गेल्याशिवाय फुटतच नाहीत. बरं इथपर्यंत ठीक आहे, ह्या 3 प्रकारच्या सुगरणी झाल्या. पण काही लाडू असे असतात असे धरावं लागतात आणि वरून फुकणी मारावं लागते तरी फुटतात, याची काही गॅरंटी नाही. ते लाडूच काय केलं पाहुण्याला फुटे ना, काय करावं आता. लाडूसाठी तर इतका वेळ झाला त्याच्याकडे पाहतोय, जिभेला पाणी सुटलंय, लाडू तर खायचाय, लाडू तर खायचाय, फुटेनाच गेला. काय करावं आता, काय करावं. फुकणी घेतली, फुकणी खाली तो लाडू मांडला, आणि लाडू मांडल्याच्या नंतर वरून फुकणी मारली. पण फुकणी मारल्याच्या नंतर लाडू सटकला, आणि सटकल्याबरोबर समोरच्या पाहुण्याच्या डोक्यात जाऊन तो लाडू लागला. आता समोरचा पाहुणा म्हणला, का रे कशामुळे मला मारलं तू, तुला वाटलं काय तुझ्याकडे असले लाडू आहे, बघ माझ्याकडे पण लाडू आहे. 2-4 घेतले आणि समोरच्याला मारायला लागला. आता त्याने लाडू घेतले, याला मारायला लागला, याने घेतले, त्याला मारायला लागले. सगळेच पाहुणे एकमेकाला लाडू मारायला लागले. आता लाडूची सार्थकता धप्पाकुटी खेळण्यामध्ये आहे का खाण्यामध्ये आहे हो? ओ बायांनो, खाल्ले का लाडू? कशामध्ये? खाण्यामध्ये. आता लाडू खाण्यासाठी असतात, धप्पाकुटी खेळण्यासाठी नाही. पण त्या ठिकाणी लाडूचा वेगळा वापर झाला. तसंच मनुष्य देव भजनाकरता भेटलाय, प्रपंचाकरता नाही. आपण वेगळीकडे त्याचा वापर करतो. तो कामने जन्मा आल्याचे सार्थक हो विठ्ठलाची एक देखणे विठ्ठलाची एक देखणे आल्याचे सार्थक आल्याचे सार्थक हो विठ्ठलाची एक देखणे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. निरर्थक जीवन कोणाचं आहे? जे भगवान परमात्म्याचं भजन करत नाहीत त्यांचं निरर्थक जीवन. मग सार्थक जीवन कोणाचं आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे विठ्ठलाचं भजन करतात त्यांचं जीवन सार्थकी आहे. मग आपल्याला आपलं जीवन सार्थकी जर लावायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला भगवान परमात्म्याचं भजन करावं लागेल. निळोबाराय म्हणतात, 3 साधनं करा, त्यांनी तुम्हाला भगवत प्राप्ती होईल. अभंगाचं प्रथम चरण. मवाचे श्रवण कीर्ती हो नामवाचे श्रवण कीर्ती हो नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती हो नामवाचे श्रवण कीर्ती
साधना करा, ती साधना केल्याच्या नंतर तुमचा काळ सार्थकी लागेल आणि भगवान परमात्म्याची सुद्धा तुम्हाला प्राप्ती होईल. मग कोणती 3 साधना सांगितली? पहिलं सांगितलं नाम वाचे. पहिलं सांगितलं नाम वाचे. वाचेने भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा, नामस्मरण करा, तरच त्या वाचेची सार्थकता आहे. पण माणसं नेमका ते सोडता बाकीचं सगळं करतात. बरोबर आहे का नाही? ते सोडता बाकीचं सगळं करतात. काही काही माणसं तर बोलताना अशी बोलतात महाराज, अगोदर 2-4 शिवे देतात आणि मग वाक्याची सुरुवात करतात. अशी काही काही माणसं असतात. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. अनंत वाचाळ अनंत बडबड करतील, पण भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन त्यांच्या मुखातून येत नाही. का? कारण भगवान परमात्म्याचं नाम मुखातून येण्याकरता सुद्धा अनंत जन्मीचं पुण्य लागतं. सोपी गोष्ट नाहीये. पहा, अनंत जन्मीचं पुण्य लागतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचे सुकृत पदरी, मुखे हारी बैठा हो, मुखे हारी बैठा हो, मुखे हारी बैठा हो. हरिमुखी गाता हरपल चिंता, हरिमुखी गाता हरपल चिंता, हरिमुखी गाता. जय हो. हरिमुखे गाता हरपली चिंता. भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन मुखातून येण्याकरता अनंत जन्मीचं सुकृत पदरी असावं लागतं, पुण्य असावं लागतं. ज्ञानोबाराय म्हणतात, जयाचे वाचे पुढे भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्र ओळगिजे मुखासी यावया, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. बाबांनो, तुम्ही या ठिकाणी या मंडपात येऊन बसलात, सहजासहजी नाहीये. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमं च लभते पुरुषो यदावे. अनेक जन्माचा भाग्याचा उदय तुमचा झाला, पुण्याची फलश्रुती फलप्राप्ती तुम्हाला झाली आणि त्याच्यामुळे तुम्ही या धर्ममंडपामध्ये येऊन बसलात. नाहीतर तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या
पांडुरंगाची, त्या पांडुरंगाची तुमच्या आमच्यावरती कृपा आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नाम मुखातून येण्यासाठी पुण्य असावं लागतं. सोपी गोष्ट नाहीये. पहा, सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही इथे आलात म्हणजे तुमच्या पुण्याचा उदय झालाय, भाग्याचा उदय झालाय. मुखामधून आपल्या नामचिंतन होणं, नामस्मरण होणं याच्यासाठी पुण्य असावं लागतं, नाहीतर सोपी गोष्ट नाही. पहा, एक उदाहरण तुम्हाला सांगते. एक म्हातारी होती. म्हातारी तुमच्या गावात आहेत का? म्हाताऱ्या आहेत ना? हो. पण म्हाताऱ्याला म्हातारे म्हणले की राग येतो. 110 वर्षाची म्हातारी झाली तरी म्हणलं आजी, ए मी काय तुला आजी दिसले काय? म्हणलं काय म्हणू? आंटी म्हणू का? आंटी म्हणले हा चालतंय आंटी म्हण. म्हातारं कोणाला म्हणलेलं आवडत नाही, आजी म्हणलेलं कोणाला आवडत नाही. पहा, आजकाल इतक्या मॉडेलिंग आज्या झाल्या तुम्हाला सांगते की आपल्या नातवाने आजी म्हणलेलं आवडत नाही. आजी म्हणू नको, आजी म्हणू नको, मला मम्मीच म्हण असं आज्या शिकवायला लागल्या. सिटीमधल्या, शहरामधल्या, इथल्या नाही सांगत. एक म्हातारी होती, परमार्थिक बिलकुल नव्हती, नास्तिक होती. पण तिचे जे 2 पोरं होते ना ते परमार्थिक होते. पहा, आणि पोरांना वाटलं आतापर्यंत तर म्हातारीने कधी देवाचं नाव घेतलं नाही मुखातून, कधीच रामराम म्हटली नाही, कधीच श्याम म्हटली नाही. पण मरताना जरी देवाचं नाव आलं तर तिचा उद्धार होईल वा. मग कसं तिच्याकडून देवाचं नाव काढायचंय याच्यासाठी त्या ठिकाणी ते पोरं प्रयत्न करायला लागले. म्हातारी पार मरणावस्थेमध्ये होती, बाजावरती पडलेली होती. म्हातारीला उचललं आणि मारुतीच्या मंदिराच्या समोर आणलं. पहा, गावातल्या मारुतीच्या मंदिरासमोर बाजासहित आणले. आणि बाजासहित आणल्याच्या नंतर एक पोरग उशाला आणि एक पोरग पायतल्या म्हणते, आई ए आई सांग ना हे काय आहे, सांग बरं. ती म्हणती, पोरांनो माहिती नाही का तुम्हाला, जिथं जिथं गाव असतं ना तिथं तिथं हे असतच बाबा. पण म्हातारी म्हणली नाही मारुतीचं मंदिर आहे म्हणून. पोरं म्हणले काय अवघड झालं बाबा. परत बाजासहित उचलली घरी नेली. आणि घरी नेल्याच्या नंतर रामराव नावाचा माणूस बोलून आणला. पहा, आणि रामराव नावाचा माणूस बोलून आणल्याच्या नंतर ते दोघं म्हणतात, आई बघ ना तुला भेटायला कोण आलंय, सांग बरं कोण आलंय. म्हातारीने हळूच डोळे उघडले आणि उघडल्याच्या नंतर त्या रामरावकडे पाहिलं. म्हणती, हे तर दगड्याचं पोरग आहे, दगडीचं पोरग आहे. पण रामराव काय म्हणलीच नाही. पहा, म्हातारी हे तर म्हणली दगडीचं पोरग आहे. आता करावं काय, आता करावं काय, 2 प्रयत्न केले तरी म्हातारी काय देवाचं नावच घेणार. पोरांनी काय केलं, एक गव्हाचं पोतं होतं, त्या गव्हाच्या पोत्याला मोठं छिद्र पाडलं. आणि छिद्र पाडल्याच्या नंतर गहू खाली बदाबदा गळायला लागले. बदाबदा गहू गळायला लागल्याच्या नंतर पोरांना वाटलं म्हातारी आता तरी म्हणून पोतं शिवा. आणि शिव म्हणल्याच्या नंतर भगवान शंकराचं नाव येईल. पण म्हातारी इतकी आगाऊ होती. म्हातारी म्हणली, ए पोरांनो कळत नाही का तुम्हाला, त्या पोत्याला टाचा मारा ना, टाचा. पण शिवा काय म्हातारी म्हणलीच नाही. पहा, म्हणून देवाचं नाव येण्यासाठी जीवन तेरा बातों में बीत गया, जीवन तेरा बातों में बीत गया, जीवन तेरा बातों में बीत गया, जीवन तेरा बातों में बीत गया. हाँ तूने कबहू न राम कहा, तूने कबहू न कृष्ण कहा, जीवन तेरा बातों में बीत गया, जीवन तेरा बातों में बीत गया, जीवन तेरा जीवन तेरा बातों में बीत गया. जीवन तेरा बातों में बीत गया. कधीच तू नाव घेतलं नाहीस पण जीवन असंच व्यर्थ घालवलंस. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये येण्याकरता पुण्य लागतं. पुण्य ही पहिली गोष्ट, पुण्याईचा परमार्थ आहे. पहा, परमार्थ काही कोणाचाही नाहीये. आणि दुसरी गोष्ट, नाम मुखामध्ये येण्याकरता वाचेला सवय लागते. सतत त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागतं. सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. सतत वाचेला सवय लागती, वाचेला सवय लावावी लागती. पडिले वळण इंद्रिया सकळ, वळण जर इंद्रियाला पडलं तरच मुखातून देवाचं नाव येईल, अन्यथा येणार नाही. पहा, पण आपल्या वाचेला आपण सवय लावली पाहिजे.
लोक वाचेला सवय लावत नाहीत पहा, पण एकदा का वाचेला सवय लागली, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी कोणत्याही अवस्थेमध्ये जरी असतो ना, जगद्गुरु तुकोबाराय शौचेत जरी बसले तरी जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून विठ्ठल 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 सतत नामस्मरण होत राहायचं पहा. लोक म्हणायचे, अहो या अवस्थेमध्ये तरी तुम्ही देवाचं नाव घेऊन जाऊ नका ना. महाराज म्हटले, माझी मज झाली, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली वाचेला तेवढी सवय लावली पाहिजे, इंद्रियांना वळण लावलं पाहिजे. असं वळण लावा की कसंही भगवान परमात्म्याचं नाव मुखातून आलंच पाहिजे. माझ्या मनाला इंद्रियाला वळण लागलं पाहिजे पहा, सतत नामचिंतन करत राहिलं पाहिजे. एक वारकरी होता आणि त्या वारकऱ्याला अंगावरती पहिला तांब्या पडला की लगेच सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या म्हणायची सवय होती, हरिपाठ सुरू करायची सवय होती. पहिला तांब्या पडला की लगेच त्या ठिकाणी हरिपाठ म्हणायची सवय होती. तो वारकरी बिचारा गेला आणि गेल्याच्या नंतर त्याला शेवटची आंघोळ घालायला लागली. शेवटची आंघोळ घालतात ना तुमच्याकडं? घालतात का बायांनो? घातली का तुम्हाला? आपल्याला घालणार आहे तेव्हा आपण पाहायला नसणार आहे. पण किती मोठं घर बांधा, शेवटची आंघोळ बाहेरच्या दगडावरच आहे. 25 लाखाचं बाथरूम बांधलं तरी शेवटच्या बाहेरच्या अंगणातल्या चिऱ्यावरतीच आपल्याला शेवटची आंघोळ आहे. शेवटची आंघोळ त्या म्हाताऱ्याला घालायला लागले, त्या वारकऱ्याला बिचाऱ्याला. आणि वारकऱ्याच्या अंगावरती आता बाया शेवटची आंघोळ घालायला येतात, जवळचे पाहुणेरावळे आंघोळ घालायला येतात. एका बाईने पहिला तांब्या त्या वारकऱ्याच्या अंगावरती टाकला की वारकऱ्याची जीभ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणायला लागली. आता कोण आंघोळ घालायला राहिला असेल बरं? राहिले असते का तुम्ही? भूत 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 म्हणून सगळे पळून गेले पहा. पण इंद्रियाला वळण तेवढं लावलं होतं, सवय पडली होती. म्हणून नाम वाचे श्रवण कीर्ती, सतत आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. पण आपण करत नाही. दुसरी गोष्ट, कीर्तीचं श्रवण केलं पाहिजे. कारण कीर्तीचं श्रवण केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची छटा आपल्या हृदयामध्ये तयार होते. भगवान परमात्म्याची मूर्ती आपल्या
हृदयामध्ये तयार होते. कारण ऐकणाऱ्याला जेवढी किंमत नाही, आपलं सांगणाऱ्याला जेवढी किंमत नाही, त्याच्यापेक्षा जास्त किंमत त्या ठिकाणी ऐकणाऱ्याला आहे. कारण श्रवण भक्ती ही प्रथम क्रमांकाची भक्ती आहे. म्हणून माणसाने नेहमी श्रवण केलं पाहिजे. म्हणून नाम वाचे श्रवणे कीर्ती किंवा श्रवणी कीर्ती असा त्या ठिकाणी पाठभेद आहे. नाम वाचे श्रवण कीर्ती, त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तीचं श्रवण करा. आणि तिसरी गोष्ट सांगितली की भगवान परमात्म्याचे चरण आपल्या चित्तामध्ये धरा. विठाला विठाला विठाला, पावलं जे भगवान परमात्म्याचे आहेत ना ते आपल्या चित्तामध्ये धरा. कारण चित्त हे चिंतन करणारी वृत्ती आहे. चित्त त्या ठिकाणी शांत केलं, चित्त शुद्ध केलं. कारण चिंतन म्हणजे एखाद्या विषयाचं अनुसंधान राखणं. आणि चित्तामध्ये जर पावलं धरली तर भगवान परमात्म्याचं सतत आपल्याकडून चिंतन होत राहील. म्हणून पावले चित्ती समान. आता समान हा शब्द जगद्गुरु तुकोबारायण ते निळोबारायांनी वापरलेला आहे. पहा, आता प्रत्येक अभंगामध्ये तुकाराम महाराज तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणण्याची सवय लागली. कारण महाराजांचे अभंग जास्त कीर्तनाकरता घेतले जातात. म्हणून आमच्या सुद्धा वाचेला वळणच पडलंय तुकाराम महाराज म्हणायचं. पण निळोबाराय म्हणतात की पावले चित्ती समान. मग पावले चित्ती समान कोणाचे आहेत? कारण प्रभू रामचंद्राचा जर अवतार बघितला तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्ताला जवळ केलंय, दुर्जनाचा संहार केलाय. कृष्णाचा अवतार, कृष्णाच्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे चरण कसे आहेत तर देहुडा चरणी वाजवितो वेणू. देहुडा चरण ठेवलेला आहे भगवान परमात्म्याने. मग राक्षस मारले नाहीत का? राक्षस मारली, पण राक्षस मारल्याच्या नंतर ती राक्षस मारून का होईना त्यांचा उद्धार केला. पण ती असणारी जी विषमता आहे ती विषमता विठ्ठल अवतारामध्ये मात्र पूर्ण कमी केलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पहा, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला. राक्षसांना वध करून मारून हाणून मानून का होईना मुक्ती प्रदान केली. पण ती असणारी विषमता या विठ्ठल अवतारामध्ये पूर्ण कमी केली. खट नट यावे शुद्ध होऊन या जावे, कोणीही या आणि शुद्ध होऊन जा. म्हणून पाऊले चित्ती समान हे 3 साधना ज्यांनी केली ना त्यांनी काळ सार्थक केला. अभंगाचं दुसरं काळ सार्थक केला. काळ सार्थक केला त्याने, हो काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने.
तुकोबाराय म्हणतात, मग जीवनाचं सार्थकत्व कशामध्ये आहे हे माणसाला कळालं पाहिजे, जीवनाचा खरा अर्थ कळायला पाहिजे. असं जीवन जगावं, असं जीवन जगावं. जगत असताना सुद्धा लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, पण मेल्याच्या नंतर सुद्धा मरावे परी कीर्ती रूप उरावे, उत्तमचे उरे कीर्ती मागे. असं जीवन जगावं, काळही सार्थक माणसाने करावा. जीवन कोणासारखं असावं? जीवन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असावं. कसं होतं महाराजांचं जीवन? काय सुंदर सुंदर संस्कार त्या ठिकाणी जिजाऊंनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती केले होते. किती सुंदर संस्कार केले, किती. गर्भामध्ये असतानाच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ वाचले. शूरवीरांच्या गोष्टी आऊसाहेब वाचत असत, कारण बाळावरती गर्भसंस्कार होतात आणि बाळावरती गर्भसंस्कार झाले पाहिजे. माझं जे स्वराज्याचं देखणं स्वप्न आहे ते स्वप्न सत्यामध्ये उतरायचंय आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारा असा एक पुत्र त्या ठिकाणी मला जन्माला घालायचा आहे, हे जिजाऊंनी मनाशी बाळगलेलं होतं आणि संकल्प जिजाऊंनी केलेला होता. आज प्रत्येक स्त्री त्या ठिकाणी जिजाऊ बनली पाहिजे. सगळे लोक म्हणतात अंधार झाला आहे दिवा पाहिजे, अंधार झाला आहे दिवा पाहिजे. पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊचा शिवाच पाहिजे, जिजाऊचा शिवाच पाहिजे. सगळे म्हणतात, पण हे करण्याकरता जिजाऊ जगली पाहिजे. पहिली एक राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एक राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. लढले मावळे भरोसाच्या राजावर, माझ्या राजाचं नाव शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. प्रत्येक जण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आता जन्माला यायला पाहिजेत, पण महाराजांना जन्म देणारी माँ साहेब जिजाऊंसारखी स्त्री तर पाहिजे ना. आजकाल तशी स्त्री राहिली आहे का? तसा संकल्प उरामध्ये तिने बाळगलेला आहे का? असा शिवाजी सारखा पुत्र जन्माला घालायला आजची जिजाऊ जगली पाहिजे, ही पहिली गोष्ट. आजची जिजाऊ आपण गर्भातच मारून टाकतोय का? का मारून टाकतोय? प्रत्येकाला मुलगा पाहिजे, वंशाचा दिवा. वंशाचा दिवा, दिवा प्रकाश देतो, पण ती प्रकाश देत नाही का? पण प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे आणि पंथी नकोय, पंथी नकोय. मग जिजाऊ जगली पाहिजे. जन्म देने के लिए माँ चाहिए, राखी बांधने के लिए बहन चाहिए, कहानी सुनाने के लिए दादी चाहिए, साथ निभाने के लिए पत्नी चाहिए, पर ये सारे रिश्ते निभाने के लिए एक बेटी तो जिंदा रहनी चाहिए, एक बेटी तो जिंदा रहनी चाहिए. आणि ती मुलगीच जन्माला नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान है, 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 नारी रतन की खान है.
जिस नारी से प्राप्त हुए भीष्मपति हनुमान नारी की निंदा मत कर यारो नारी की निंदा मत कर यारो नारी रतन की नारी रतन की खाण आहे. नारीला कमी समजू नका. ती जिजाऊ वाचली पाहिजे, शिकली पाहिजे आणि सुंदर सुंदर संस्कार तिने आपल्या बाळावरती केले पाहिजेत. नाही तर आजची जिजाऊ हातात रिमोट घेऊन टीव्ही समोर रात्रंदिवस बसते, मग ती आपल्या बाळावरती काय संस्कार करणार? एक स्त्री म्हणजे फार मोठी ताकद आहे. एक स्त्री म्हणजे ज्ञानोबारायांना जन्म देणारी आहे. एक स्त्री म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी आहे. स्त्रीने असा पुत्र जन्माला घालावा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. आज अख्खा महाराष्ट्र जिजाऊचं गुणगान गातोय पहा. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पोची तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. छत्रपतींसारखे जिजाऊने जसे केले तसे केले पाहिजेत पहा. छत्रपतींसारखं जीवन माणसाचं असावं. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणार नाही, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या राजांचा दरारा, माझ्या राजांचा दरारा. म्हणून मलती शिवाजी माझा जानता राजा, म्हणून मलती शिवाजी माझा जानता राजा. आमचे आदर्श शिवछत्रपती महाराजांचं नाव घेतलं तर आजही रक्त सळसळ सळसळ करतं. असं दुसऱ्यांकरता जीवन जगणार, दुसऱ्यावरती परोपकार करणार असं आपलं जीवन असलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी ते जीवन सार्थकी लागतं.
तर नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. स्वतःसाठी तर कोणीही जगतं, स्वतःचं पोट तर कुत्र सुद्धा भरवतं आणि स्वतःसाठी कुत्र सुद्धा जगतं. स्वतःसाठी जगण्यामध्ये जीवनाची सार्थकत्व नाही. कधीतरी दुसऱ्यासाठी जगून पहा. आपण खाण्यापेक्षा दुसऱ्याला स्वतःच्या हाताने खाऊ घाला. तो काहीच उपयोग नाहीये पहा. म्हणून दुसऱ्या करता जीवन जगा, काळ सार्थक केलावा. मनामध्ये ज्यांनी विठ्ठल धरलाय त्यांचाच काळ सार्थक आहे पहा. मन त्या भगवान परमात्म्याला द्या. मन भगवान परमात्म्याला दिल्याच्या नंतर आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, असं त्या ठिकाणी अवस्था होत असते पहा. म्हणून काळ सार्थकी माणसाने केला पाहिजे. मनामध्ये पांडुरंग परमात्मा धरला पाहिजे आणि सुंदर असणारा जे कीर्तन आहे ते निर्धंबपणे केलं पाहिजे आणि ऐकलं सुद्धा पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. सर्वदा दंभरहित सेवा केली पाहिजे, अहंकार रहित सेवा केली पाहिजे. पण आज माणूस थोडंसं जरी काम केलं तरी इतकं 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 त्या ठिकाणी सांगतो ना,
प्रत्येकाला आज अहंकार आहे, इगो आहे, प्रत्येकाला माझंच माईकड माझंच ऐक, प्रत्येकाला वाटतं सगळ्यांनी माझंच ऐकलं पाहिजे, माझंच सगळ्यांनी हे केलं पाहिजे आणि माझंच उदो उदो केलं पाहिजे, अशी आजकाल लोकांची वृत्ती झाली आहे. पण जे काही करायचंय ना ते निर्दंब करा. निर्दंब केल्याच्या नंतर त्याची आपल्याला सेवा, त्याचं आपल्याला फळ भेटत असतं पहा. म्हणून निर्दंब सगळं काही केलं पाहिजे. अत्यंत सुंदर जीवन आपल्याला भेटले, ते जीवन व्यर्थ कधी घालवलं नाही पाहिजे पहा. आजकाल लोक राहिलेली नाहीयेत. आजकाल दिसायला माणसं आहेत पण वास्तविक पाहता माणसं राहिलेली नाहीत. तरुण मंडळी आज या ठिकाणी जास्त संख्येने हजर आहे. वास्तविक पाहता आमचे तरुण आज मोबाईलपासून अजिबात बाजूला नाहीयेत, कसलीच बाजूला नाहीयेत. मोबाईलला जर चार्जिंग नसेल ना तर या बिचाऱ्याला चार्जिंग राहत नाही पहा. मोबाईलला जर चार्जिंग नसेल ना तर जसा पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि तो मासा जसा तडफड करतो तसा या बिचाऱ्याचा जीव तडफड करतो. पण आज विशेष आभार आमच्या तरुण मंडळीचे आहेत की मोबाईल सोडून, टीव्ही सोडून कीर्तनाला येऊन बसले. निश्चित त्या ठिकाणी या सप्त्याचं नाही आमचं परम भाग्य आहे. नाही तर आम्हाला तरुण मंडळी सापडतच नाही. सगळी साठी बुद्धी सापडते, अशी साठी बुद्धी सापडते. काय चाललंय म्हणून कळत नाही आणि काय झालंय म्हणून कळत नाही, काहीच कळत नाही. असे त्या ठिकाणी उडेल बल्ब, काहीच त्यांना कळत नाही. असे त्या ठिकाणी माणसं सापडतात पहा. पण तरुण मंडळींकरता महत्वाचं आवाहन असं आहे, आज आमची तरुण पिढी बर्बाद होत चालली. कशामध्ये बर्बाद जर होत असेल तर व्यसन आणि फॅशन याच्यामध्ये आमची तरुण पिढी बर्बाद होत चालली. एवढे 12-13 नाही, 12वीला 13वीला गेलेले जे मुलं आहेत ना ते मुलं व्यसन करतात. व्यसन लहानपणापासून आजोबा घरामध्ये तंबाखू खातात. ते तंबाखू खाताना म्हाताऱ्याला पाहिलं आणि म्हाताऱ्याला पाहिल्याच्या नंतर ते पोरग लगेच म्हाताऱ्याची पाहून तंबाखू खायला सुरुवात करतात. चोरून लपून तंबाखू खातं, कारण म्हातारं 5 रुपये देतं, 10 रुपये देतं, यालाच तंबाखूची पुडी आणायला लावतं. आणि याला तंबाखूची पुडी आणायला लावल्याच्या नंतर ते पोरग तिकडूनच एखादा गुटखा त्या ठिकाणी ते एखादी काय म्हणतात त्याला मला नाही सांगता येणार पहा, पण ते तंबाखू तिकडूनच थोडीशी खाल्ल्याशिवाय राहत नाही. म्हातारं बिड्या त्याला आणायला लावतं, तिकडूनच बिड्या त्या ठिकाणी तो फुकीत आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला वाटत असेल की मुलावरती योग्य संस्कार व्हावे तर घरातल्या माणसांनी सुद्धा कसं वागावं ह्याला फार महत्व आहे पहा. आज तरुण पिढी इतकी बर्बाद होत चालली, इतकी बर्बाद होत चालली. एखादा जर पीत नसेल ना तर त्याला पोरं म्हणतात काय तू जुन्या जमान्यामध्ये जगतो रे, काय जुन्या जमान्यामध्ये जगतो. अरे जुन्या जमान्यामध्ये तू जगू नको, अरे पी. आता काय ती पहिल्यासारखी दारू राहिली का, आता ही भारी दारू आहे, पिल्याच्या नंतर अजिबात नशा येत नाही. सुनो बाबा दुनिया में ओ जगुरी, सुनो बाबा दुनिया में ओ जगुरी, सुनो बाबा दुनिया में ओ जगुरी, दुनिया में ओ जगुरी, सुनो बाबा दुनिया में ओ जगुरी, सुनो बाबा ओ जगुरी. फिर आवे तेरी है, फिर आवे तेरी है, सुनो बाबा, सुनो बाबा दुनिया में ओ जगुरी, सुनो बाबा दुनिया में ओ जगुरी. सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है. आता व्यसन करताना मजा वाटते पण नंतर त्या ठिकाणी किती हाल होतात ते व्यसन करणाऱ्यांना विचारा. म्हणून तरुणांना कळकळीची हात जोडून विनंती आहे, बाबांनो व्यसनाधीन होऊ नका. काहीतरी उरामध्ये संकल्प बाळगा, काहीतरी स्वप्न पहा, संघर्ष करा. आणि स्वप्न पाहत असताना सुद्धा सत्याच्या आधारावरती स्वप्न पहा. सत्याच्या आधारावरती जर तुम्ही स्वप्न पाहिले ना ते स्वप्न निश्चित तुमचे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत पहा. कारण का, सत्य आणि स्वप्न. एकदा काय झालं, एक जण म्हणला सत्याला म्हणला तू काय कर आकाशाला हात लावून दाखव, आणि स्वप्नांना म्हणला तू सुद्धा आकाशाला हात लावून दाखव पहा. दोघेही आकाशाला हात लावायला गेले, स्वप्नाचे हात आकाशाला पोहोचले पण पाय जमिनीला टेकेनात. स्वप्नाचे हात आकाशाला टेकले पण पाय जमिनीला टेकेनात. जसे सत्य होतं त्या सत्याचे पाय जमिनीला टेकले पण हात आकाशाला पोहोचेनात. मग तो माणूस म्हणला एक काम करा, हे सत्या
तू स्वप्नाला तुझ्या खांद्यावर घे. निश्चित तुमच्या दोघांचं एकत्रीकरण झाल्याच्या नंतर तुमचा आकाशाला हात पोचल्याशिवाय राहणार नाही. सत्याच्या खांद्यावरती स्वप्न बसलं, सत्याचे पाय जमिनीवर आहेत आणि स्वप्नाचे हात आकाशाला आहेत. म्हणून स्वप्न पाहत असताना सुद्धा सुंदर सुंदर स्वप्न पहा. ते स्वप्न पूर्ण करण्याकरता संघर्ष करा. कारण ज्याच्या जीवनामध्ये जेवढा मोठा संघर्ष निश्चयाचे बळ तुका म्हणे देते बळ, तुका म्हणे देते बळ, तुका म्हणे देते बळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे देते डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, PSI व्हायचंय, काय व्हायचंय ते ठरवा. जे करायचंय ते करा, पण स्वप्न पहा आणि मोठी मोठी स्वप्न पूर्ण करण्याकरता संघर्ष करा आणि ती स्वप्न पूर्ण करा पहा. कारण स्वप्न जर पूर्ण केले, आजकाल ज्याला नोकरी आहे ना त्यालाच बायको आहे बरं का पोरांनो, तरुणांनो लक्षात ठेवा. ज्याला नोकरी आहे ना, जिसको नोकरी उसको छोकरी, नाहीतर असंच हिंडावं लागणार आहे पहा. अजिबात त्या ठिकाणी पोरगी भेटणार नाही. मग सुंदर असं सगळं जीवन जगायचं असेल तर स्वप्न जे आहेत ती स्वप्न पूर्ण करा. काहीतरी बना. काहीतरी बनल्याच्या नंतर लोक आपली किंमत करतात आणि आपल्याला फार मान सन्मान देतात. मग काही काही लोक म्हणतात तुमचं काय, तुमचा धंदा सोपा आहे. आम्हाला म्हणतात कलेक्टर बना आणि PSI बना. सोपं आहे का? इथं 2-2 वर्ष झाले शाळा बंद पडल्या, पण तुम्हाला वाटत असं ना आमचं सोपं आहे. सोपं नाही बाबांनो, इथं आल्यावरच कळतं सोपं आहे का काय ते. आम्ही सुद्धा स्वप्न पाहिले होते आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. कारण स्वप्न जे आहेत ते स्वप्न पाहावे लागतात आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावे लागतात. नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करू नका, नुसतं त्यांना डोक्यावर घेऊन नाचू नका. त्यांचे विचार कधीतरी डोक्यात घ्या मावळ्यांनो. निश्चित तुमचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी एवढे एवढे कष्ट सहन केले का? असे पिणारे मावळे पाहण्याकरता केले का? आजकालचे मावळे काय सांगावा, फार बिकट परिस्थिती आहे. कलियुगातल्या राघूला मिळाली मैना, कलियुगातल्या राघूला मिळाली मैना आणि मैना काय ध्यानातूनच जाईना. नका का ध्यानातून जाईना, पण आई बापाची करू नको ना दाईना. काय अवघड गोष्ट आहे. इतके दारू पितात आणि ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय ना त्या आई वडिलांना लाथाने तुडवायला सुद्धा पोरं पाहत नाहीत. अशा वेळेस आई वडील रडतात आणि म्हणतात काय उपयोगी, असलं पोरग जन्माला घालण्यापेक्षा वाज राहिलं असतं तर बरं झालं असतं. पण आज स्वतःच्याच पोटातल्या गोळ्याच्या पायाने लाथाने आपल्याला लाथा खावं लागतात. काय बिकट परिस्थिती आहे. ज्या आई वडिलांना देव तुल्य मानलं जातं आणि जे आई वडील खऱ्या अर्थाने भगवंत आहेत त्या आई वडिलांची सुद्धा कदर आपण करत नाही. त्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन घालतो, त्या आई वडिलांना पंढरपूर आळंदीमध्ये नेऊन घालतो, त्या आई वडिलांना बस स्टँडवरती रेल्वे स्टेशनवरती भीक मागायला पाठवतो. हेच आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे? हाच आहे का महाराजांचा महाराष्ट्र? हाच आहे का श्रावण बाळाचा देश? हाच आहे का प्रभू रामचंद्राचा कृष्णाचा देश की ज्यांनी त्या ठिकाणी आई वडिलांच्या सेवेखातर प्रभू रामचंद्राने 14 वर्षाचा वनवास भोगला. एका आई वडिलांनी भागलं नाही म्हणून 2-2 आई वडिलांचं प्रेम प्राप्त करून कृष्ण भगवान परमात्म्याने घेतलं. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि साक्षात विठ्ठलाला उभा केलं. श्रावण बाळाने स्वतःच्या खांद्यावरती घेऊन आई वडिलांना तीर्थयात्रा करवली. हाच आहे का तो भारत? हाच आहे का तो महाराष्ट्र? खऱ्या अर्थाने कधी असा प्रश्न पडतो. पण ज्या आई वडिलांनी काबाड कष्ट करून आपली स्वप्न पूर्ण करण्याकरता ऊस तोडीला जाऊन बाबांनो शाळेची 70-80 हजार रुपये फीस, 1.5-1.5 2-2 लाख रुपये फीस आपल्याला भरली आणि आपण खर्चायला म्हणून 10,000 रुपये नेतो आणि तिकडे मित्रांसोबत जाऊन हॉटेलमध्ये पार्ट्या करतो. लाज आपल्याला वाटली पाहिजे. शोकांतिका या गोष्टीची वाटते. आई वडिलांना जाणून घ्या. आई वडिलांचं प्रेम काय असतं ते प्रेम त्या ठिकाणी प्राप्त करून घ्या. आई वडिलांचं प्रेम जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. कारण आई वडिलांची किंमत आई वडील गेल्याच्या नंतर कळते. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत किंमत कळत नाही. पहा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा आणि ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. सबसे बड़ी है माँ,
बनवली आणि त्या आई करवी या जगामध्ये आपल्याला आणलेलं आहे. त्या मायबापांना कधी दुखवू नका आणि त्या मायबापांचे कधी हाल करू नका. फार काबाड कष्ट त्यांनी आपल्यासाठी केलेले आहेत. भले म्हातारपणात त्यांना झोपाळा टांगता आला नाही, ते म्हणत नाहीत आम्हाला झोक्यामध्ये बसून झोका द्या. बाबा लहानपणी तुला रात्र रात्र आईने जागून झोका दिलाय. आई म्हणत नाही मला तू रात्र रात्र जागून झोका दे. फक्त आई मला म्हणते बाबा म्हातारपणी फक्त आई जेवलीस का, आई तुझं बरं आहे का, आई तुझ्या गोळ्या आहेत का संपल्या. एवढे 2-4 वाक्य जर बोललात ना तर आईचा तो आनंद गगनात मावत नाही. हा बिचारा बायकोशी 4-4 तास गुलगुलू गुलगुलू गप्पा मारतो पण 2 मिनिटं आईला देऊ शकत नाही. पहा आईची किंमत ज्याला आई नाही त्याला कळते. खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. खरी आईची माया खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. ज्याच्या जीवनातली आई नावाची सावली हलवलेली आहे त्याला आईची किंमत विचारा बाबा. या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी लहान मुलांचे आई वडील जीवनातले निघून गेले. काहीची अख्खी कुटुंबे उद्ध्वस्त झाली. घरामध्ये एकही माणूस राहिला नाही. काहींची आई गेली तर वडील राहिले, काहींचे वडील गेले तर आई राहिली. अशी अवस्था वरती आली. पण खऱ्या अर्थाने त्या 5वी-7वीला असणाऱ्या पोरांची आई गेली. त्या आईची काय अवस्था असेल, त्या पोराला किती आईची आठवण येत असेल. सकाळी 7 वाजता आई मला उठवायची, उठवल्याबरोबर मला आंघोळ घालायची, सुंदर शाळेचा ड्रेस माझ्या अंगावरती परिधान करवायची, सुंदर माझा भांग पाडायची, गंध पावडर मला करायची. माझ्या डब्यासाठी रोज सकाळी 4 वाजता उठून सुंदर भाजी पोळी बनवायची, माझा डबा भरून मला द्यायची आणि परत मला शाळेत पाठवायची. शाळेतून आल्याच्या नंतर परत माझा शाळेचा ड्रेस काढून घ्यायची, परत तो धुवून काढायची. शाळेत काय शिकवलं ते विचारायची आणि परत माझी आई माझ्याकडून अभ्यास करून घ्यायची. रात्री लवकर झोपायला लावायची. बाळा असं करू नको बरं का, ते चांगलं नाहीये. बाळा हे करू नको बरं का, ती चांगली गोष्ट नाहीये. असं सतत मला टोकवत राहायची आणि सतत मला बोलत राहायची. बाळा असं कर तसं कर, पावलोपावली ती मला शिकवायची. ती आई आज त्या बाळाच्या जीवनात निघून गेली. त्या बाळाची काय अवस्था असेल. आई एवढं प्रेम बाकीचे कोणतेच नाते करू शकत नाही. आई एवढी माया, आई एवढं प्रेम बाकीचं कुणीच देऊ शकत नाही. म्हणून सुंदर वर्णन करतात. रक्ताच्या नात्यानं आजवर कधी जवळ ना केलं, रक्ताच्या नात्यानं आजवर कधी जवळ ना केलं.
खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते पहा। माँ बाप की कमी कोई बात नहीं सकता, ईश्वर भी इनकी आशीषों को काट नहीं सकता। माँ बाप की कमी कोई बात नहीं सकता, ईश्वर भी इनकी आशीषों को काट नहीं सकता। विश्व में सभी देवता का स्थान दूजा है, विश्व में सभी देवता का स्थान दूजा है। माँ बाप की सेवा ही सबसे बड़ी पूजा है, माँ बाप की सेवा ही सबसे बड़ी पूजा है। सगळ्यात मोठी आई-वडिलांची सेवा हीच मोठी पूजा आहे। आई वडिलांना ओळखून घ्या, जीवन सार्थकी करा। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल। कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा, सगळं काही करताना अहंकार रहित करा। बिलकुल अहंकार जीवनामध्ये बाळगू नका। या नामस्मरणामध्ये किती मोठी ताकद आहे, किती ताकद आहे। सगळ्यांनी हात वरती करा ज्यांना हात आहेत त्यांनी। हात आणलेत ना सोबत? आणलेत का? बरं झालं आणले ते। ज्या बायका भजन करणार नाहीत त्या बायकाला त्यांच्या शेजारणीची शपथ, आणि जे पुरुष मंडळी भजन करणार नाहीत त्यांना त्यांच्या बायकांची शपथ, आणि ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांना त्यांची शपथ। आणि सुंदर असणाऱ्या भगवान परमात्म्याचा आज पहिला दिवस मंगलाचरणाचा दिवस आहे। मंगलाचरणाच्या दिवशी भगवान परमात्म्याच्या मंगलमय नामाने या कीर्तनाची सुरुवात झालेली आहे, आणि मंगलमय नामाने कीर्तनाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, आणि शेवटही कीर्तनाचा या भगवान परमात्म्याच्या मंगलमय नामाने होणार आहे। म्हणून सगळ्यांनी वरती हात करा ज्यांनी हात करून आणले त्यांनी, आणि सुंदर गोड भगवान परमात्म्याचं भजन करा। पहा विठोबा नामस्मरणामध्ये आहे। फार फार धन्यवाद, तुमचे उत्कृष्ट असं भजन केलं। अजिबात कोरोना तुमच्याकडे येणार नाही। पहा तिकडे परून कोरोना जाईल। कथा कीर्तनामध्ये जो टाळी वाजवतो ना त्याला टोल नाक्यावर टाळी वाजवायची वेळ येत नाही। म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम। त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा। नामचिंतनामध्ये किती मोठी ताकद आहे। निळोप बराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगा। निळामने स्वरूप सिद्धी, निळामने स्वरूप सिद्धी, निळामने स्वरूप सिद्धी, निळामने स्वरूप सिद्धी, निळामने स्वरूप सिद्धी,
म्हणतात की बाबांनो, निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. स्वरूप सिद्धी आपल्याला भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने प्राप्त होत असते. पहा, स्वरूप सिद्धी म्हणजे ज्या भगवान परमात्म्याचं आपण नामचिंतन नामस्मरण करतोय त्या भगवान परमात्मा स्वरूप आपण बनत असतो. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. लाल मेरी लाल के जित देखू तित लाल, लाला देखन मै गई मै भी हो गई लाल. त्या भगवत स्वरूप बनणं याला त्या ठिकाणी स्वरूप सिद्धी म्हणायचं. मग निळामणे स्वरूप सिद्धी प्राप्त होते. कशाने? भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने, हरिनामाने. एक योग समाधी आहे आणि एक नाम समाधी आहे. योग समाधी लावावी लागते. जे योगांची माऊली आहेत, ज्ञानराज माझी योगांची माऊली, तेच ज्ञानोबाराय म्हणतात योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म, बाकीचे जे साधना आहेत योग याग विधी याने भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार नाही, उलट दांभिकता वाढेल. म्हणून निळामणे स्वरूप सिद्धी ती नाम समाधी जी आहे ना ती सहजगत्या लागली जाते, ती लावावी लागत नाही. फक्त त्याच्यासाठी नाम वाचने घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी एकाग्र चित्ताने भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करावं लागतं. निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पहा, मंगलाचरणाचा दिवस, भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा आपण पाहिला. प्रत्येकाने भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं पाहिजे. कारण कलयुगामाजी करावे की नारायण देईल बेटी कृतये ध्यायतो विष्णू त्रेताया मिळतो मुखे द्वापार परिचर्या नाम कलौत धरी कीर्तना. बोल हरी 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 बोल. केशव माधव गोविंद बोल. बोल हरी 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 बोल. केशव माधव गोविंद करून घ्यायचं आहे. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. या निळोबारायांच्या अभंगावरती माऊली माऊष्ण ज्ञानोबाराय माझे सद्गुरू हरिभक्तपरायण वैकुंठवासी निगमानंदजी महाराज माझे सद्गुरू हरिभक्तपरायण विश्वंभर महाराज शास्त्री यांनी जसं मला बुद्धी देण्याचा प्रयत्न केला तसं मी तोडकं मोडकं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. 10-12 मिनिटं मी तुमची वरती घेतलेली आहेत. पहिल्यांदा सर्वांची क्षमा मागते. अतिशय उत्कृष्ट असणारे आमचे सर्व कलाकार हरिभक्तपरायण आमचे अण्णा असतील, आमचे हरिभक्तपरायण यादव महाराज असतील, आमचे हरिभक्तपरायण अशोक महाराज असतील, आमचे बाळू महाराज असतील, आमचे तात्या महाराज काळे असतील, आमचे हरिभक्तपरायण ठोसर महाराज असतील, आमच्या राधाताई असतील, सर्व या ठिकाणी असणारी मावशी मंडळी अतिशय उत्कृष्ट दोघांनी मला या ठिकाणी मृदंगाची साथ केलेली आहे. नाहीतर काही ठिकाणी कीर्तनाला गेल्याच्या नंतर रामकृष्ण हरीपासून देखाणा खपाणा तुम्हाला येतो महाराज? एवढाच बोल वाजवतात शेवटपर्यंत एवढाच.
पण यांनी काय असं काही केलं नाही, फार उत्कृष्ट साथ केली. या दोन्ही महाराजांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि वास्तविक पाहता गुरुस्थानी असणारे हरिभक्त परायण आदरणीय महंत गोविंद महाराज माझ्या कीर्तनाकरता या ठिकाणी येऊन बसले, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानते. तुम्ही सर्व श्रोते मायबाप तुमचेही मनपूर्वक आभार. अतिशय उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, त्यांचेही मनपूर्वक आभार. आपल्या या कार्यक्रमाला आपण गेलो तरी जिवंत ठेवण्याचं काम जे करणार आहेत, जे या कार्यक्रमाचं चित्रीकरण करतात, जे या कार्यक्रमाची शूटिंग करतात, यूट्यूबला या ठिकाणी कार्यक्रम टाकण्याकरता असे असणारे आपले शरद भाऊ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक आभार. आमच्या सर्व कलाकारांनी उत्कृष्ट साथ मला दिली. पहा, बिना प्रकाश का कभी उजाला हो नहीं सकता, बिना दिल का कोई दिल वाला हो नहीं सकता. बिना प्रकाश का कभी उजाला हो नहीं सकता, बिना दिल का कोई दिल वाला हो नहीं सकता. जो न बजाए इन अच्छे कलाकारों के लिए ताली, वो संगीत का दीवाना हो नहीं सकता, वो संगीत का दीवाना हो नहीं सकता. सर्वांचे मनपूर्वक आभार मी या ठिकाणी मानते. आणि झालेली सेवा माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुमते विनवत सो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे लुखा मसला तालुका गेवराई जिल्हा बीड. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.